केरळ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे गोहत्या करून मांस वाटप करण्यात आले व काहींनी गोमांस भाजून खाल्ल्याची घटना नुकतीच घडली आहे। सदर घटनेचा द्वारकाधीश प्रतिष्ठानचे बापूजी शेलार यांनी निषेध केला असून भाजप सरकारने केलेल्या पशु क्रूरता कायदा 2017 चे स्वागत केले असून गोमातेस संरक्षण देऊन त्यांचे व्यवस्थित संगोपन करण्याचे आवाहन केले आहे। मी संबंध खानदेशवासियांना एक विनम्र आवाहन करू इच्छितो की ज्या प्रकारे केरळमध्ये काही समाजकंटकांनी भर रस्त्यावर भर दिवसा गौमातेचे कत्तल करून एका पक्षाचा विरोध म्हणून हा त्यांनी जो क्रूरताभर क्रूर कार्य केलंय त्याबद्दल मी असं सांगू इच्छितो की जे मोदी सरकारने पशु क्रूरता ॲक्ट 2017 हा कायदाची अंमलबजावणी केली त्याच्या विरोधात त्यांनी हा विरोध दर्शवला होता, पण तो इतका ठेस पोहोचण्यासारखा विरोध होता की संबंध भारतातलेच नाही तर संबंध विश्वातले 200 ते 300 करोड जे लोक गोमातेला माता मानतात, आपल्या आईसारखं ते मानतात, त्यांच्या हृदयाला ठेस पोचलेली आहे। ह्या कायद्याअंतर्गत जे काही मोदी सरकारने आणलेले आहे की शेतकरी आणि कसाईच्या जी दोस्ती वाढत होती ती दोस्ती तोडण्याचा प्रयत्न त्याच्यात झालेला आहे। शेतकरी आणि कसाई दोन्ही संगनमताने काही दलालांच्या मार्फत सर्रास गैरकानूनी प्रक्रियेने गायींची पशूंची खरेदी करत होते आणि त्यांची कत्तल करत होते। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की पूर्वी शेतकऱ्याच्या घरी जाऊन कसाई त्याच्या पशूंचं खरेदी त्याच्या पायरीवर बसून करत होता। आज ते तसं होणार नाही, कारण जर शेतकऱ्याला त्याचे पशु विकायचं आहे तर त्याला त्याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल की ते पशु त्याचं आहे, त्याचं आधार कार्ड, त्याचा फोटो, त्याचं सातबारा उतारा, ह्या 4-5 प्रकारचे त्यांना बायोडाटाच्या पद्धतीने त्यांना त्या कागदपत्र उपलब्ध करून द्यावं लागणार आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट सरकारने इथे ह्या कायद्यामध्ये आणलेली आहे ती म्हणजे ज्या गाड्यांमध्ये पशु तुम्ही घेऊन जाणार आहेत त्या गाड्यांमध्ये संविधानमध्ये पूर्वीपासूनच बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेले आहे की तुम्ही ज्या पशु 5 ते 6च्या वर तुम्ही पशु घेऊन नाही जाऊ शकत, परंतु त्या पशूंची खाण्यापाण्याची पूर्ण व्यवस्था झाली पाहिजे। ती गाडी RTO मार्फत पशुवाहक म्हणून ती असली पाहिजे। आता तसं होणार नाही, कारण की ती ज्या गाडीत तुम्ही पशु टाकणार ते पशुचं फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्याशिवाय ते पशु तुम्हाला गाडीमध्ये घेऊन जाता नाही येणार आहे। हे 10-15 जे मुद्दे आहेत सरकारने ह्या कायद्यामध्ये टाकले, त्याच्यात प्रकार मुद्दा जो आहे की तुम्हाला गाय, वासरू, उंट, म्हशी इत्यादी जे पशु आहेत ते कत्तलीच्या हिशोबाने बाजारात विकता नाही येणार। बाजार हा फक्त शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध राहणार आहे। कसाई आणि दलाल यांना ह्या बाजारापासून दूर ठेवण्यात आलेले आहे या कायद्याच्या अंतर्गत। जर पशु गाय विकताना आणि विकत घेणाऱ्या पण आणि देणाऱ्या पण ह्या दोन्हींना जर त्याच्यात ते दोषी राहिले तर त्यांना निश्चित 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सरकारने ह्या कायद्याअंतर्गत आणलेली आहे। तसंच आमच्यासारखे जे लाखो करोडो गोभक्त गोसेवक आहेत जे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असतात, त्या गोभक्त आणि गोसेवकांचीच शेकडो वर्षापासून ही मागणी होती की गेल्या 200 ते 300 वर्षापासून गाय आणि गायच्या कत्तलीच्या माध्यमातून शेतकरी आणि कसाई यांच्या दरम्यान दोस्ती निर्माण करून
ही करोडो वर्षापूर्वीची जी सनातन वैदिक संस्कृती आहे तिला मोळकळीस आणण्याचा प्रयत्न विदेशात बसलेले जे धनी लोक आहे ते लोक देशातले काही भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकारण्यांना हाताशी धरून ते कत्ली करून त्या पद्धतीचा व्यापार फार मोठ्या प्रमाणावर ते संबंध भारतात संबंध देशात फार संबंध विश्वात गौमांस हे पौष्टिक मांस गौमांस हे पौष्टवर्धक आहे ह्या माध्यमातून ते फार मोठ्या प्रमाणात या देशातली संस्कृती संपवण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय की आपण आपला गाय जी माता म्हणतो गाय जी सगळ्या जाती धर्मांची फक्त हिंदू धर्माचीच एक पेटंट शिक्का लावलेला नाही तिचा मुस्लिम धर्मातले पण लोक तिला आस्था म्हणून मानतात इतर धर्मातले लोक पण तिला मानतात परंतु आम्ही द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या माध्यमातून गो अनाथ आश्रमचं हे चालू केलेलं आहे की ज्या गायी अनाथ आहे ज्या गायी तुम्ही पोसू नाही शकत त्या गायींना आम्ही आमच्या अनाथ आश्रममध्ये तुम्ही आणा त्या अनाथ आश्रममध्ये आम्ही त्या गायीचे 5 रुपये रोजाप्रमाणे शेणाचे पण देऊ जर ती गाय जर दुधाची असेल तर ती कसायला विकू नका तुम्ही तर ती 3 लिटर 4 लिटर 5 लिटर दूध देत असेल तर फक्त 1 लिटर दूध आम्ही मॅनेजमेंटचा खर्च म्हणून वजा करणार आणि उरलेला दुधाचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आम्ही टाकणार आहोत अशा पद्धतीने किमान 70 ते 80 गायी आता सध्या प्रतिष्ठानच्या गौ अनाथ आश्रमामध्ये आहेत। अशा प्रकारे जर देशात सरकारने असे छोटे छोटे जे प्रतिष्ठान आहेत संस्था आहेत जे देशात गौ हत्या थांबवण्यासाठी गोसेवेच्या माध्यमातून फक्त जय गौमाता बोलून काय गाय वाचणार नाही आहे। आज काही तरुणांनी जे पण देशवासीच आहेत त्यांनी एका पार्टीचा विरोध दर्शवण्यासाठी गायीला कापलं पण त्यांनी हा विचार नाही केला त्या पार्टीचे समर्थक या देशात किती असतील थोडे समर्थक आहेत 20 करोड असतील परंतु तुम्ही 200 ते 300 करोड लोकांच्या आस्थेचा सत्यानाश केला ते एवढं पाप त्यांना करोडो वर्ष फेडता नाही येणार। आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा प्रयत्न करतो की गायीला फक्त जय गोमाता बोलून किंवा तिची पूजा करून ती गाय वाचणार नाही जास्त ती आपल्या धर्माची आस्था आहे ती आपल्या धर्माची आराध्य दैवत आहे ती आपल्या धर्माचं सगळं काही ही एक पूजेची व्यवस्था आहे परंतु ती वाचवल्यानंतर जर इतर धर्माचं जर आस्था वाचवू शकतो आपण तर तिला कापणं गलत आहे गुन्हा होईल गुन्हा निर्दोष पण होतात लोक निर्दोष होतात हे समोर पाहतात लोक तुम्ही गुन्हा करणार वापस निर्दोष होणार हे संविधानचं प्रक्रिया आहे परंतु इंसानी विचार जर केला तर निश्चित रूपाने गौ हत्या असो किंवा कोणतीही हत्या असो हा फार मोठा पाप आहे आणि ह्या पापाचं कोणत्याही प्रकारचं माफी कोणत्याही संविधानमध्ये कोणत्याही गीतामध्ये कोणत्याही कुराणमध्ये ह्या गोष्टी लिहिल्या गेलेल्या नाही आहे की कोणाच्या धर्माची किंवा कोणत्या जीवाची हत्या करून आपण आपलं पोट भरू किंवा उपजीविका करू शकतो असं करून योग्य नाही आहे। आजचं जे सरकार आहे जे सरकार गो हत्येच्यासाठी गो हत्या थांबवण्यासाठी इतकं जबरदस्त प्रयत्न करतोय एवढाच प्रयत्न इतर सरकारांनी पण केलेला होता पण तो सरकारला यश पाहिजे तर एवढं आलेलं नसेल जो आता नरेंद्र मोदी सरकारने जे काही निर्णय घेतलेत पहिले महाराष्ट्रामध्ये गो हत्या बंदी झाली आता लेटेस्ट कालचे जे एक न्यूज आहे की द्वारकाधीश प्रतिष्ठानसारखे हजारो प्रतिष्ठान मागणी करत आहेत की गायीला राष्ट्रीय पशु म्हणून तुम्ही घोषित करा आणि त्याच वाटचालीकडे ह्या सरकार चाललंय पण आमच्यासारखे जे गोभक्त आहे गोसेवक आहे आनंद व्यक्त करतायत की चांगलं काम चाललंय गोमातेविषयी तरी निश्चित आणि हा सरकार शेतकऱ्यांना पण मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून शेतकरी मजबूत झाला तर गौ धन हे वाचेल त्याच्यामुळं मी पुनश्च
तुमच्या चॅनलचं पण आभार मानतो की तुम्ही मला इथं 2 शब्द मांडण्याचा मौका दिला आणि मी गायीविषयी काही 2 शब्द मांडू शकलो आणि हे 2 शब्द सगळ्या जाती धर्मातल्या गोभक्तांकडं गोसेवकांपर्यंत जर पोचले तर निश्चित रूपाने तुम्ही गोसेवेच्या माध्यमातूनच गायीला वाचवण्याचा प्रयत्न करताल, इतर पशूंना वाचवण्याचा प्रयत्न करशाल. आणि ह्या कायद्यामध्ये फक्त गायीचाच विचार नाही केलेला आहे सरकारने, उंटाचा पण विचार केलेला आहे, वासरांचा पण विचार केलेला आहे आणि म्हशींचा पण. तर म्हणजे जे पशु त्यांना तुम्ही कत्लीच्या हिशोबाने बाजारात विकू नाही शकणार. फक्त नावाला त्यांनी हा कायदा पशुक्रूरता ॲक्ट जो नावाला म्हणून नाही केलेला आहे, याचे पडसाद याचे असर आपल्याला काही दिवसातच दिसतील. कारण ज्या दिवशी पशूंचा बाजार असेल ज्या गावात, त्या गावात पशुवैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी हे कटाक्षाने तिथं दिवसभर लक्ष ठेवणार आहेत की जेणेकरून ह्या बाजारामध्ये ज्या वाहनमध्ये जे पशु आले ती RTO पासिंग झाली आहे का तिची. दुसरी गोष्ट, ह्या बाजारामध्ये दलालांची एंट्री झाली का काय, या बाजारात कसे आले आहेत का काय, हे सगळं ते वॉच करणार आहेत. भरपूर सांगण्याजोग भरपूर आहेत या ॲक्टविषयी, परंतु चॅनलचे पण काही लिमिटेशन्स असतात, त्यांचा पण टायमिंग असतो. म्हणून मी पुन्हा एक मोदी सरकारचे आभार मानतो की त्यांनी आमच्यासारखे जे गोसेवक आहे, गोभक्त आहे, त्यांचं काम एक सुरळीत आणि आसान केलेलं आहे. मला असं वाटतं की ह्या कायद्यामुळेच तो विरोध झाला आहे. मी त्या विरोध करणाऱ्यांना पण सद्बुद्धी देव भगवान. यापुढे त्यांनी काही या देशामध्ये अशा प्रकारचा विरोध चुकीचा आहे. एका पक्षाच्या हिशोबाने विरोध केला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सांगण्याचं मतलब हेच आहे की स्पोर्ट्समॅनशिप जर असली तर असा विरोध कोणीच नाही करणार. हारजीत चालू असते, एक पक्ष जिंकतो, एक पक्ष हारतो, एक टीम जिंकते, दुसरी टीम हारते. म्हणून काय कोणी आत्महत्या करून नाही, म्हणून काय कोणी कोणाचा गळा कापून नाही टाकत. पुनश्च मी चॅनलचे पण आभार मानतो की त्यांनी इतक्या चांगल्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं आणि माझे 2 शब्द तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खानदेशवासियांना पोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याबद्दल मी त्यांना संबंध खानदेश गोभक्त कडून संबंध द्वारकाधीश प्रतिष्ठान धर्मूत त्यांचा आभार प्रकट करतो. जय श्रीकृष्ण, जय गौमाता.